लग्नानंतर होईलच प्रेम भाग 17. स्वरा म्हणाली, कोल्हापूरचं जुनं नाव आधी कुतल असं होतं. असं म्हणतात की कोल्हापुरात कुलासूर नावाचा राक्षस आला होता आणि तो लोकांना मारत होता. तेव्हा आई अंबाबाई त्याचा वध करण्यासाठी आलेली होती. पण त्यांची शक्ती त्यांच्या समोर अपुरी पडल्यामुळं त्यांनी महादेवांना मदतीसाठी आव्हान दिले. म्हणून महादेव हे श्री ज्योतिबाचे अवतार घेऊन पृथ्वीवर प्रगट झाले होते. त्यांनी त्या राक्षसांचा वध केला. म्हणून कुतल या नावानंतर कोल्हापूर हे नाव पडलं होतं. त्याने डोळे मोठे करत तिच्याकडे पाहिलं. स्वरा म्हणाली, काय झालं, असे का पाहताय तुम्ही माझ्याकडे? राज म्हणाला, काही नाही, असंच. चला आपण काहीतरी खाऊन घेऊया. सकाळपासून काही खाल्लं नाही ना तुम्ही? भूक लागली असेल ना? चला मग. स्वरा म्हणाली, आपण कोल्हापुरी तळका हॉटेलमध्ये जाऊया. त्याने होकार मारतीक मान हलवली. मस्तपैकी जेवणांवर ताव मारून दोघेही घरी यायला निघालेलेच होते. भावना बोलतील का स्वरासोबत? संध्याकाळी घरातील पुरुष मंडळी भाऊसाहेबांच्या स्टडी रूममध्ये गप्पा मारत बसलेले होते. महिला मंडळ झिम्मा फुगडींच्या कार्यक्रमासाठी तयार होतच होता. स्वरा नुसतीच तयार होऊन खाली आलेली होती. आरतीने तिला आवाज दिला. आरती म्हणाली, सूनबाई, छान दिसतंय ना तुम्ही, खूपच भारी. आरती म्हणाल्या. तसं ती गोड हसली. तुमच्या आईसाहेब तयार झाल्या असतील तर बोलवा त्यांना. तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले होते. स्वरा म्हणाली, आई, आम्ही कसं म्हणजे ते हे. तिला काय बोलावं काही सुचत नव्हतं. तिला विचारात हरवलेलं पाहून आरतीला वाईटच वाटलं. त्यांनी थंड सुस्कारा टाकला. आरती म्हणाली, सूनबाई, एवढा कसला विचार करत आहात तुम्ही? स्वरा म्हणाली, आई ती थांबली. आरती म्हणाली, जा, भावना काही बोलणार नाही तुम्हाला. मी म्हणते ना, जा. आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही जा. आरती तिला अस्वस्थ करत म्हणाल्या होत्या. ती त्यांच्या रूमकडे जायला निघाली. स्वरा मनातच म्हणाली, आई अंबाबाई, बघ आता तूच आहेस ग माझ्या पाठीशी. त्या जाणाऱ्या तिच्याकडे पाहून मनात देवीला साकडं घालत म्हणाल्या होत्या. भावना मगांपासून त्यांची साडी नीट करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण कधी घालून विस्कुटत होती तर कधी पदर नीट बसत नव्हता. त्या आता वैतागूनच गेलेल्या होत्या. यांना बायकांची जरा सुद्धा काळजी नाही. आपल्यापासून नुसता मित्राचा जप करत असते. बायको काय घरी आहे, तिला काय आपली गरज असेल, काहीच घेणं देणं नाही. इतर वेळी मात्र आजूबाजूला लुडबुड करतच असतात. मी हे करून देतो, मी ते करून देतो, आणि आता गरजेच्या वेळी मात्र बसलेत मित्रांसोबत गप्पा मारत. त्या मनात जितेंद्रला बडबड करत साडी नीट करत बसलेल्या होत्या. त्या वैतागून शेवटी सोप्यांवर जाऊन बसल्या. तेवढ्यातच दरवाजा वाजला. हेच आले असतील म्हणत त्यांनी दरवाजा उघडला. पाहतात तर समोर स्वरा उभी होती. गुलाबी कलरची नऊवारी, त्याला जरी खाट, केसांचा खोपा घालून त्यावर गजरा मावळलेला होता. हातात हिरवा चुडा, कपाळांवर चंद्रकोर, भागीत कुंकू भरलेलं होतं तिने. कानात झुमके, गळ्यात मोठं मंगळसूत्र घातलेलं होतं. एकूणच काय ती त्याच्यापेक्षाही खूप सुंदर दिसत होती ती आज. त्या तिच्याकडे पाहतच राहिल्या. त्याच्या अशा पाहण्याने तिने अंग आकसून घेतलेलं होतं. यांनी अशी काय साडी नेसली म्हणून विचार करत होती. नको, रागावतील पण ते. ती त्यांच्याकडे पाहून मनातच म्हणाली. भावना मनातच म्हणाली, हिला सांगू का? पण जमेल का हिला? काय करू, काहीच कळत नाही मला. लवकर जायचं आहे खाली, आणि मी काय करू मला समजत सुद्धा नाही आहे. स्वरा म्हणाली, ती आईंनी बोलावलं तुम्हाला खाली. ती अडखडत म्हणाली होती. भावना म्हणाली, थोड्या वेळात आलो म्हणून सांगा तुम्ही त्यांना. ती निघाली, पण काहीतरी विचार करून परत मागे वळत त्यांना अडखडत म्हणाली. स्वरा म्हणाली, आम्ही काही मदत करू का तुम्हाला? त्यांनी मनात सुस्कारा सोडत हुंकार भरला. ती आत आली. त्यांनी दरवाजा लावून घेतलेला होता. तिने आपला पदर कमरेला खोचला आणि खाली मान घालून त्यांची मदत करायला लागली होती. त्या तिच्या चेहऱ्यांकडे एकटक पाहत होत्या. फुल एसीमध्ये सुद्धा तिला घाम फुटलेला होता. तिने आता पदर पिनअप करायला सुरुवात केलेलीच होती. थोड्या वेळात तिने त्यांची साडी अगदी व्यवस्थित करून दिली होती. नीटनेटकी साडी त्यांना घालून दिली, पण अजून हेअरस्टाईल बाकी होती त्यांची. स्वरा म्हणाली,
ती अजून तुमचे केस विचारायचे आहेत ना, मी विचारून देऊ का तुम्हाला? त्यांनी फक्त होकार मारती मान हलवली. दोघींमध्ये एक विचित्र प्रकारचा अवघडलेपणा आलेला होता. तिने त्यांच्या केसांचा खोपा घालून त्यावर गजरे मांडून दिलेले होते. त्यांचे केसही तिच्यासारखेच होते. अवघ्या 15 ते 20 मिनिटात तिने त्यांना तयार केलेलंच होतं. दोघीही दुष्ट लागाव्या अशा खूप सुंदर दिसत होत्या त्या आज. खाली जाऊन उशीर होतोय, ती पुन्हा अडखळत म्हणाली. तसं त्यांना हसायलाच आलं. त्यांनी ड्रेसिंग टेबलवरचं काजळ घेऊन तिच्या कानामागे लावलं. ती आश्चर्यचकित नजरेने भावनांकडे पाहू लागलेली होती. त्या हसतच तिच्याकडे पाहत होत्या. खूप सुंदर दिसताय तुम्ही आज. तुम्हाला दिष्ट नको लागायला कुणाची. खूपच भारी दिसतंय. चला आता. त्या जायला निघालेल्या होत्या. आईसाहेब तिची हाक अडखळत तिच्यापर्यंत पोचली. तिच्या हाकेसरणी त्यांनी मागे वळून तिच्याकडे पाहिलं तर ती डोळ्यात पाणी घेऊन त्यांच्याकडे पाहत होती. त्यांनी तिला स्वतःजवळ येण्याचा इशारा केला. तशी ती जड पावलं उचलत त्यांच्याजवळ आली आणि दोघांनी एकमेकींना अशी घट्ट मिठी मारलेली होती. दोघींच्याही डोळ्यातून पाणी येतच होते. स्वराला तर आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटत होतं. आजपर्यंत आयुष्यात कशाचीही कमी नव्हती तिला. सगळं सेटल होतं. स्वतःचा बिझनेस होता, स्वतःचं घर होतं, स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करणारा नवरा होता तिचा, माया करणारी सासरची मंडळी होती तिची, जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी सुद्धा होत्या. नव्हती ती फक्त काळजी करणारी आई. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि कपाळांवर ओठ टेकवले. रडता रडता तिच्या चेहऱ्यावर अश्रू पसरलेलंच होतं. ए आई तू भासे ठाई ठाईया, आई तू भासे ठाई ठाईया, ए आई तू भासे ठाई ठाईया. भावना म्हणाली. लाडो. त्यांनी तिला आवाज दिला. बस. या क्षणी तिने शेवटचा श्वास जरी घेतला असताना तरीही तिला काहीच वाटलेलं नसतं. तिने पुन्हा रडत त्यांना घट्ट मिठी मारली आणि रडू लागल्या. भावना म्हणाली. बस झालं असेल, किती रडती तू, मेकअप खराब होऊन जाईल ग तुझा. साधना म्हणाली. त्यांनी डोळे पुसले तिचे. तरीही ती रडतच होती. आरती खरं सांगत होती. ही रेखाची झेरॉक्स कॉपी आहे असं मला तरी वाटतं आता. फक्त दिसायलाच माझ्यासारखी आहे. सगळे गुण तिचेच भरलेले दिसतात मला. त्यांनी मनात सुस्कारा सोडला. स्वरा म्हणाली. बस, किती रडताय आता. नवरा ओरडेल तुमचा आमच्यावर की माझ्या बायकोला रडवलंस म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही आता शांत राहा. त्यांच्या बोलण्यावर ती गोड हसली. तुम्ही चेहरा साफ करून या, आम्ही जातो पुढं. त्यांनी तिच्या गालांवर हात ठेवत तिला सांगितलं. तिने हसत होकार मारती मान हलवली. त्या निघून गेल्या. ती त्यांच्या पाठमोऱ्या आकृतींकडे बघत बसलेली होती. तिला अजून आपण स्वप्नात तर नाही ना असंच वाटत होतं त्यांना. संध्याकाळी ती रूममध्ये आली आणि रूमच्या दरवाजाला पाठ टेकून उभी राहिली. तिचा पैंजणांचा आवाजाने बाल्कनीत असलेला राज रूममध्ये आलेला होता. राज म्हणाला. स्वीटी तू ठीक आहेस ना ग. त्याने तिला विचारलं. तिने काहीही न बोलता त्याला एकदम घट्ट मिठी मारली आणि रडायला लागली. त्याला समजेनासंच झालं की हिला झालं काय, ही का बरं रडती. त्याला सुद्धा वाईटच वाटलं. ती रडत होती. त्याला वाटलं कोणीतरी हिला बोललं असावं, पण तसं काहीच नव्हतं. त्याने काहीही न बोलता तिला जवळ घेतलं. तिला थोडं शांत केलं. शांत झाल्यानंतर त्याने तिला सोफ्यावर बसवलं. तिला पाणी दिलं. राज म्हणाला. काय झालं स्वीटी, तू का रडती. तुला कोणी काही बोललं का. राजने शांतपणे तिला विचारलं. मग आता त्याने आत्याला आणि समीक्षाला घरातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्लॅन तयार केलेलाच होता. स्वरा म्हणाली. ते आई साहेब. राज म्हणाल्या. तुझ्या आई साहेब का. काही म्हणाल्या का तुला. रागावल्यात का त्या. तुला काही बोलल्यात का. त्याने ताडकन उठून विचारलं तिला. तिने नकारात्मक मान हलवली. मग काय झालं. त्याने भुया आकसत तिला विचारलं. तिने मागचा सगळा जसाच्या तसा प्रसंग त्याला सांगितला. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा ओंजळीत पकडत रडायला लागलेली होती. त्याने तिला जवळ घेतलं. ती हुंदके देत रडत त्याला बिलगली. तिचं रडणं पाहून त्यालाही कसं तरीच झालं होतं. त्याने तिला शांत केलं. राज म्हणाला. स्वीटी प्लीज ना गं, शांत हो. रडू नकोस ना. इतकी कशाला रडती तू. तिने त्याच्यापासून लांब बाजूला होत हुंकार भरला.
तिचं पसरलेलं काजळ पाहून त्याला सुद्धा हसायला आलेलं होतं. स्वरा म्हणाली, हसताय का तुम्ही? तुम्हाला वेडबिडं लागलं की काय? तिने नाक वर ओढत त्याला विचारलं. राज म्हणाला, एकदम फणी दिसतेस तू आज. तो मोठ्याने हसत तिला म्हणाला. तिने नाक तोंड गोळा करत त्याच्याकडे पाहिलं. तसं तो अजून जोरजोरात हसायला लागला होता. त्याला हसताना पाहून ती सुद्धा रडता रडता मागे हसलीच. राज म्हणाला, जा चेहरा साफ करून ये तुझा. बघ तुझं कसा मेकअप खराब झाला. पूर्ण काजळ तुझ्या चेहऱ्यावर पसरलेलं होतं. तो तसा म्हणाला. ती हो म्हणत आतमध्ये निघून गेली. जाते मी आता. ती खाली जाते. तिने शेवटचा टचअप करत त्याला सांगितलं. त्याने तिच्या जवळ येत तिला भिंतीला पुश केलं. त्याच्या अचानक मुवीने ती दचकली. राज म्हणाला, असंच थोडी जाऊ देऊ आम्ही तुम्हाला. त्याने तिची बट कानामागे करत त्याला सांगितलं. स्वरा म्हणाली, ती लाल गुलाबी झालेलीच होती. काहीतरीच असता तुमचं. जावा तिकडं. खाली वाट पाहत असतील आई माझी. त्याने तिचं काही ऐकून न घेता तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि फॅशनेटली किस करू लागला. तिच्या बाजूपासून बाजूला होत त्याने तिच्या गालांवर, मानेवर, कानावर, ओठांवर टेकवले. स्वरा म्हणाली, आहो उशीर होतोय मला, सोडा ना. ती अस्फुट स्वरात म्हणाली होती. तेवढ्यातच दरवाजांवर थाप पडली. राजने वैतागून केसात हात फिरवत दारांकडे पाहिलं. तो रागाने तिथून निघून गेला. तिने त्याच्याकडे पाहून सुस्कारा सोडला. अवतार नीट करत ती खाली निघून गेलेली होती. पूर्ण हॉल बायकांनी भरून गेलेला होता. भावनांचा हसरा चेहरा पाहून आरती आणि रागिनी समजून गेल्या होत्या की आई अंबाबाई पावली म्हणायची आपल्याला. दोघांनी एकमेकींकडे हसून पाहिलं. आरती म्हणाली, मग आता विहीनबाई म्हणायला हरकत नाही ना, हो की नाही? आरती भावनांजवळ येत कोल्हापुरी स्टाईलमध्ये तिला म्हणाल्या होत्या. भावना म्हणाली, हो चालेल की विहीनबाई. त्यांच्या बोलण्यावर दोघीही खळखळून हसायला लागल्या होत्या. या दोघींना हसताना पाहून भाऊसाहेब आणि जितेंद्र गोंधळले होते. प्रदीपराव म्हणाले, जितेंद्र काय झालं असेल? ह्या का बरं हसता एवढ्या? काहीही सूचक नजरेने एकमेकींकडे पाहिलं. तेवढ्यातच भाऊसाहेबांचं लक्ष स्वरांकडे गेलं. त्यांनी जितेंद्रला खुणवलं. जितेंद्र आपल्या लेकीकडे नजर भरून पाहू लागले होते. तिला आनंदात पाव बघून त्यांना सुद्धा आनंद झाला, पण बोलता येत नव्हतं काहीच. ते हताश होऊन तिथून काही न बोलता निघून गेले. भाऊसाहेबांना आपल्या मित्रांबद्दल वाईटच वाटत होते. ते काहीच करू शकत नव्हते ना. याचं जरा जास्तच झालेलं होतं. त्यांच्या मागे तेही निघून आले. प्रदीपराव म्हणाले, जितेंद्र तू वहिनींना का नाही सांगत? असं सांग ना तिच्याशी स्वरासोबत बोलायला म्हणून. मन तिला समजाव एकदा, बोलेल ती. जितेंद्र म्हणाला, काय सांगू, तुला माहीत आहे ना रे सगळं. मी सांगितलं तरी पण ती ऐकत नाही. ते शांत झाले. राजने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं होतं. राज म्हणाला, आता कोणाला काही सांगायची गरज नाही आहे. तुम्ही बोलू शकता तिच्यासोबत. त्याच्या बोलण्यावर हे दोघे गोंधळून त्याच्याकडे पाहू लागले होते. जितेंद्र म्हणाला, नेमकं काय म्हणायचं आहे रे तुला? जितेंद्र म्हणाले. राजने स्वरामधील आणि भावनामधील प्रसंग त्यांना सांगितला. दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. जितेंद्र म्हणाला, राज तुम्ही खरं सांगताय ना की खोटं बोलताय? गंमत तर नाही ना करत आमची? सांगा, खरं सांगताय का तुम्ही? जितेंद्र त्याच्या जवळ येत त्याला म्हणाला. त्याने होकार मारत मान हलवली. जितेंद्रने त्यांना आनंदाने घट्ट मिठी मारली. त्याला काय रिॲक्ट करावं ते समजेनासच झालं. भाऊसाहेबांनी त्याला डोळ्याने आश्वासन केलं. तसे त्याने त्यांच्या पाठींवर हात ठेवले. मित्राचा आनंद पाहून भाऊसाहेबांचे सुद्धा डोळे पाणावले होते. तेवढ्यातच पाठीमागून मोहित तेथे आला. भाऊसाहेबांनी त्यांना नजरेने शांत राहायला खुणावले होते. प्रदीप म्हणाला, जितेंद्रला काय बोलायचं ते समजेनासच झालं. भाऊसाहेबांनी त्यांच्या खांद्यांवर थोपटलं. जितेंद्र म्हणाला, आता सगळं काही ठीकच होईल. काळजी करायचं काहीच कारण नाही आहे आणि तू काळजी सुद्धा करू नकोस. आम्ही आबांना कॉल करून सांगतो ही आनंदाची बातमी. ते सुद्धा आनंदित होईल. जितेंद्र म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखा आनंद होता. ते पाहून तिघेही हसले. राजला मनापासून आनंद झालेलाच होता. दुःखाचं मळभ जाऊन सगळीकडे आनंदाचं किरण पसरलेले होते.
सगळीकडे आनंदही आनंद झालेला होता. पण आता ते किती वेळ टिकणार होतं ते येणारा काळच ठरवणारा होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.